नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कृष्णा व डॅशच्या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. कृष्णा व डॅशच्या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे? भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, चांदोली अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? चांदोली अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक सिमेंट उत्पादन होते? भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक सिमेंट उत्पन्न होते? तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड या राज्यामध्ये सर्वाधिक सिमेंट उत्पादन होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते भूआकार वाऱ्याच्या क्षरण कार्यामुळे तयार झालेले आहेत? खालीलपैकी कोणते भूआकार वाऱ्याचा क्षरण कार्यामुळे तयार झालेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पाणपोया, ऑप्शन क्रमांक 2 हम्मदा, ऑप्शन क्रमांक 3 भूछत्र खडक यारदांग, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, नाथसागर धरण कुठे आहे? नाथसागर धरण कुठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 7, कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्य रांगामध्ये आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता किनारा भारताचा पूर्व किनारा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताचा पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? तर ऑप्शन क्रमांक 1 कमी मुदतीचे कर्ज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, कोणत्याही उद्योग धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला? कोणत्याही उद्योग धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 औद्योगिक धोरण 1991 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रीय काँग्रेसच्या इसवी सन 1886 कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय काँग्रेसच्या इसवी सन 1886 कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 दादाभाई नौरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती? होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 आयर्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापुराच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणी कामगार होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पंचायत राज संस्थांना ग्रामसभा असे कोणी संबोधले? पंचायत राज संस्थांना ग्रामसभा असे कोणी संबोधले? तर ऑप्शन क्रमांक 2 आचार्य विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, पुढीलपैकी कोणते चलन वाढीचं मागणीजन्य कारण नाही? पुढीलपैकी कोणते चलन वाढीचा मागणीजन्य कारण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 साठेबाजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, बँकेचा दर हे पद नियंत्रणाचे कोणते साधन आहे? बँकेचा दर हे पद नियंत्रणाचे कोणते साधन आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 संख्यात्मक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 मालमत्तेचा हक्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य या संज्ञेत खालीलपैकी कोणते संस्था अंतर्भूत होत नाही? भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य या संज्ञेत
खालीलपैकी कोणती संस्था अंतर्भूत होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 उच्च न्यायालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाबळेश्वर आणि पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर आणि पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी डॅश डॅश आहे? महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ताडोबा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सध्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची संख्या खालीलपैकी डॅश डॅश आहे? सध्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची संख्या खालीलपैकी डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पेंच राष्ट्रीय उद्यानात महाराष्ट्रात आणि खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आणि खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेशाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रात जिप्सम चे साठे कुठे आढळतात? महाराष्ट्रात जिप्समचे साठे कुठे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे व सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 देशातील पहिले स्पाइस पार्क कुठे आहे? देशातील पहिले स्पाइस पार्क कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान या ठिकाणी देशातील पहिले स्पाइस पार्क आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 BN राव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 JB कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या मृदेस अपरिपक्व मृदा म्हणतात? कोणत्या मृदेस अपरिपक्व मृदा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पर्वतीय मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 NH44 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? तर ऑप्शन क्रमांक 3 काश्मीर ते आसाम पर्यंत हिमालयीन विभाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणती लस तोंडावाटी दिली जाते? खालीलपैकी कोणती लस तोंडावाटी दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता खिताब दिला होता? पंडिता रमाबाई यांना ब्रिटिश सरकारने कोणता खिताब दिला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हिंद हा खिताब दिला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादनात राज्य म्हणजेच डॅश डॅश. भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादन राज्य म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सरकारी आयोग डॅश डॅश यासाठी अनुकूल होते? सरकारी आयोग डॅश डॅश यासाठी अनुकूल होते? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 34 व्यंजने आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भूल पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. भूल पडणे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 भुरळ पडणे
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते? पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते? तर ऑप्शन क्रमांक 1 किलो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, खालीलपैकी विशेषणाचे सामान्य रूप दर्शवणारा पर्याय निवडा. खालीलपैकी विशेषणाचे सामान्य रूप दर्शवणारा पर्याय निवडा. तर ऑप्शन क्रमांक 4 हिरव्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 या वर्षी किमान वेतन कायदा संमत करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणाला अग्रक्रम देण्यात आला? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणाला अग्रक्रम देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 पोलाद उद्योग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर किती महिला राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या? भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर किती महिला राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1-3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, भारतातील पहिली राष्ट्रीय योगासन स्पर्धा 2021 मध्ये कोणत्या राज्यात पार पडली? भारतातील पहिली राष्ट्रीय योगासन स्पर्धा 2021 मध्ये कोणत्या राज्यात पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 4 ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, महाराष्ट्र गडकऱ्यांचे बंड कोणत्या ठिकाणी झाले होते? महाराष्ट्रात गडकऱ्यांचे बंड कोणत्या ठिकाणी झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, लेंबरू हत्ती राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? लेंबरू हत्ती राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली? बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 बक्सरची लढाई ही 1764 मध्ये झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 7 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील पहिले बाल स्नेह पोलीस स्टेशन कुठे सुरू करण्यात आले? महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन कुठे सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 5 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, भारतात राष्ट्रीय उत्पन्न विषयाचे अंदाज डॅशकडून सादर केले जातात? भारतात राष्ट्रीय उत्पन्न विषयाचे अंदाज डॅशकडून सादर केले जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 केंद्रीय सांख्यिकी संघटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, BPO सेवा या डॅश सेवांच्या उपघटक आहेत? BPO सेवा या डॅश सेवांच्या उपघटक आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 माहिती व तंत्रज्ञान संबंधित सेवांच्या उपघटक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, जळगावचे कोणते फळ जगप्रसिद्ध आहे? जळगावचे कोणते फळ जगप्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 केळी हे जळगावचे जगप्रसिद्ध फळ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, जळगाव शहराला कोणत्या नदीचे पाणी पुरविले जाते? जळगाव शहराला कोणत्या नदीचे पाणी पुरविले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा नदीचे पाणी पुरविले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त मृदा कोणत्या प्रकारची आहे? जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त मृदा कोणत्या प्रकारची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उथळ काळी प्रकारची आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?
भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 राष्ट्रपती लोकसभा डॅश डॅश बरखास्त करू शकतात. राष्ट्रपती लोकसभा डॅश डॅश बरखास्त करू शकतात. तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधानाच्या सल्ल्याने बरखास्त करू शकतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पहिल्या पंचवार्षिक योजनेत संकल्पित आर्थिक वाढीचा दर किती होता? पहिल्या पंचवार्षिक योजनेत संकल्पित आर्थिक वाढीचा दर किती होता? तर ऑप्शन क्रमांक 2.1% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्राचे पहिले हिंद केसरी कोण आहेत? महाराष्ट्राचे पहिले हिंद केसरी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीपती खंचनाळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मिस युनिव्हर्स 2021चा खिताब कोणाला मिळाला? मिस युनिव्हर्स 2021चा खिताब कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 हरनाथ संधू यांना मिळाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 किती वर्षानंतर मिस युनिव्हर्स हा खिताब भारताला मिळाला? किती वर्षानंतर मिस युनिव्हर्स हा खिताब भारताला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 21 वर्षानंतर भारताला मिस युनिव्हर्स हा किताब मिळाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 आतापर्यंत किती वेळा भारताला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळाला आहे? आतापर्यंत किती वेळा भारताला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 3 वेळा मिळालेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 राजर्षी शाहू महाराज 1920 साली डॅश डॅश येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते. राजर्षी शाहू महाराज 1920 साली डॅश डॅश येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 4 हुबळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोणत्या शहराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे? कोणत्या शहराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कृष्णराव साबळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 97,000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 यकृत ग्रंथी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणत्या जीवनसत्व तयार होते? सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणत्या जीवनसत्व तयार होते? तर ऑप्शन क्रमांक 4 डी जीवनसत्व तयार होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 अवध प्रांत इसवी सन 1856 साली खालसा करण्यात आले ते कोणत्या कारणामुळे? अवध प्रांत इसवी सन 1856 साली खालसा करण्यात आले ते कोणत्या कारणामुळे? तर ऑप्शन क्रमांक 3 अराजकतेमुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या वर्षी रेग्युलेटिंग ॲक्ट पास करण्यात आला? खालीलपैकी कोणत्या वर्षी रेग्युलेटिंग ॲक्ट पास करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 इसवी सन 1773 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बनारसचा राजा चेतसिंग प्रकरण 1778 यामुळे डॅश डॅशवर ब्रिटिशमध्ये महाभियोग चालविला गेला. बनारसचा राजा चेतसिंग प्रकरण 1778 यामुळे डॅश डॅशवर ब्रिटिश मध्ये महाभियोग चालविला गेला. तर ऑप्शन क्रमांक 4 वॉरेन हेस्टिंग्स वर ब्रिटिशमध्ये महाभियोग चालविला गेला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 अमेरिकन मराठी मिशनचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र डॅश डॅश या ठिकाणी होते. अमेरिकन मराठी मिशन चे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र डॅश डॅश या ठिकाणी होते. तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर या ठिकाणी होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारत सरकार कायदा 1935 ने लोकांना आधारित मर्यादित मताधिकार दिला होता. भारत सरकार कायदा 1935 ने लोकांना आधारित मर्यादित मताधिकार दिला होता. तर ऑप्शन क्रमांक 1 संपत्ती, ऑप्शन क्रमांक 2 शिक्षण, ऑप्शन क्रमांक 3 कर, ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 जय किशन रेड्डी समिती डॅश डॅश या केंद्रशासित प्रदेशासंबंधी आहे. जय किशन रेड्डी समिती डॅश डॅश या केंद्रशासित प्रदेशासंबंधी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 लडाख या केंद्रशासित प्रदेशासंबंधी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27
काया प्रकल्प पुरस्कार कोणत्या मंत्रालयाद्वारे दिला जातो? काया प्रकल्प पुरस्कार कोणत्या मंत्रालयाद्वारे दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 आरोग्य मंत्रालयाद्वारा दिला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 नाशिक या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? नाशिक या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 54 तालुके आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुक्यांची संख्या किती आहे? नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुक्यांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 64. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर डॅश डॅश जिल्ह्याचे आहे? महाराष्ट्रात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर डॅश डॅश जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बीड जिल्ह्याचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 घटना समितीमध्ये डॅश डॅश या घटकांचा प्रतिनिधित्व होते? घटना समितीमध्ये डॅश डॅश या घटकांचा प्रतिनिधित्व होते? तर ऑप्शन क्रमांक 1 हिंदू, ऑप्शन क्रमांक 2 मुस्लिम, ऑप्शन क्रमांक 3 अँग्लो इंडियन, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सरकारी अंदाजपत्राचे एकूण किती प्रकार आहेत? सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 3 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 राज्य मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असते? राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असते? तर ऑप्शन क्रमांक 2 उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रातील शेवटची स्थापना झालेली महानगरपालिका कोणती आहे? महाराष्ट्रातील शेवटची स्थापना झालेली महानगरपालिका कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पनवेल. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती डॅश डॅश या दिवशी झाली? द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती डॅश डॅश या दिवशी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कोणत्या देशातील प्रक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली? कोणत्या देशातील प्रक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 तुर्कस्तान. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 वर्मा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? वर्मा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1999 साली स्थापना करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कोणत्या समितीच्या शिफारशीने नाबार्ड बँकेची स्थापना झाली? कोणत्या समितीच्या शिफारशीने नाबार्ड बँकेची स्थापना झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 शिवरामण समिती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो? खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 NH17. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गव्हाचे कोठार कोणत्या राज्याला म्हणतात? गव्हाचे कोठार कोणत्या राज्याला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पंजाब हरियाणा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 कृषी उत्पादकता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 तुटीच्या अर्थसंकल्पनेमुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? तुटीच्या अर्थसंकल्पनेमुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 किंमत पातळीत वाढ होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 राजाराम मोहन राय यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा डॅश डॅश या ठिकाणी आहे? कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा डॅश डॅश या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कुरबुडे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46
दत्त महात्म्या हा 7,000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? दत्त महात्म्या हा 7,000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पंडिता रमाबाई यांनी कृपा सदनची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? पंडिता रमाबाई यांनी कृषी सदनची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 1899 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 डॅश डॅश रोजी महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा लागू करण्यात आला. डॅश डॅश रोजी महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा लागू करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी 1979 रोजी महाराष्ट्रात रोजगार हमी योजना कायदा लागू करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 अविश्वासित रोजगार योजना भारतात डॅश डॅश पासून लागू करण्यात आली. अविश्वासित रोजगार योजना भारतात डॅश डॅश पासून लागू करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑक्टोबर 1993 पासून लागू करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कार्बोदकांमध्ये खालीलपैकी कोणते घटक नसते? कार्बोदकांमध्ये खालीलपैकी कोणते घटक नसते? तर ऑप्शन क्रमांक 2 नायट्रोजन नसते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कदम स्वच्छता की ओर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅश डॅश मोजण्याकरिता वापरतात. बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅश डॅश मोजण्यासाठी वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 4 वातावरणातील हवेचा दाब मोजण्याकरिता वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 जयराम ठाकूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 एक अश्वशक्ती म्हणजे डॅश डॅश वॅट होय. एक अश्वशक्ती म्हणजे डॅश डॅश वॅट होय. तर ऑप्शन क्रमांक 1 746 वॅट होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 15व्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल? 15व्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल? तर ऑप्शन क्रमांक 2 2020 ते 2025 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविकमध्ये किती उपग्रह असणार आहेत? भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविक मध्ये किती उपग्रह असणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 7 असणार आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मिथेन आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? तर ऑप्शन क्रमांक 4 गतीज ऊर्जा असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म दिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 1 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 लाल सिंधी ही कशाची जात आहे? लाल सिंधी ही कशाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गायीची जात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 सन 1948च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सन 1948च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल यांनी केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 जालियनवाला बाग हत्याकांड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मानवी शरीरात कोणत्या रचनेस
आंत्रपुच्छ जोडलेले असते? मानवी शरीरात कोणत्या रचनेस अंत्रपुच्छ जोडलेले असते? तर ऑप्शन क्रमांक एक मोठे आतडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 शंकुपेशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक 4 निळीशी संबंधित होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नरोजी यांनी लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, खालीलपैकी कोणता हरित ग्रह वायू नाही? खालीलपैकी कोणता हरित ग्रह वायू नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी असतो? डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 क्षयसाठी असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत व रशिया यांचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नवॉलिस यांना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 सदाशिव निळकंठ जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता? इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थानात डॅश डॅश साली विलीन झाले? भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थानात डॅश डॅश साली विलीन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 17 सप्टेंबर 1948 साली विलीन झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, थायलंड या देशाचे चलन कोणते आहे? थायलंड या देशाचे चलन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, भारताचे 22वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? भारताचे 22वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ओम प्रकाश रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या? देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, 2017च्या रणजी ट्रॉफीची विजेता संघ कोणता? रणजी ट्रॉफीचा विजेता संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर विद्यापीठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे?
खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 25 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे? मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 701 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सागर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? तर ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात? अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पटिताश्म, ऑप्शन क्रमांक 2 कनाश्म, ऑप्शन क्रमांक 3 ए व बी म्हणजे 1 व 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दक्षता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे? भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दक्षिण सह्याद्री मधील सर्वात उंच शिखर कोणते? दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 अनायमुडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पंबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? पंबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत व श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 लक्षद्वीप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 हिमालय पर्वत रांगाचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे. हिमालय पर्वत रांगाचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कणाश्म खडक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुशी या नदीवर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 दरकेसा टेकड्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल.